गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ह्या ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आज दीदी जाणार आहे गावाकडे. तिला बस स्टँडवर सोडायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला ह्या शर्टा बांधायला लागतात. आणि काय झालं विषय म्हणजे तिचे नारळ ते रान आहेत ना पलीकडले, त्या रानांमध्ये नांगरलेलं आहे. नांगरल्यामुळं आता शिर्डीला काही गवत नाही राहिलं. तर मित्रांनो एक माणुसकी आपल्याला माहिती आहे, माणुसकी काय चीज असती. पण आता ह्यांना बघा, ह्यांना काय कळतं आहे. तर मित्रांनो आता ह्यांना काय कळतं, मी ह्याचं कारण काय म्हणतोय. तर मित्रांनो बघा, हे छोटंसं पिल्लू आहे आणि ह्याला इंजरी झालेली. म्हणजे हे कुणाला जर वाटत नसेल बघावं तर नका बघू. हे मित्रांनो, हे कुत्रं आरडलं की हे लगेच जाऊन त्याच्याजवळ बसतं, त्याच्यासंग खेळतं आणि त्याला नादी गोडी लावण्यासाठी हे करतं. तर मित्रांनो हे मागचंच पूर्ण फ्रॅक्चर झालेलं आहे. ह्याला कुत्र्यांनी चावलेलं आहे. अशा भर उन्हात ते पडलेलं होतं. अशा उन्हात पडल्यामुळं मी तिला उचलून आणलेलं आहे. तर तिला थोडं औषध पाणी पण केलेलं आहे मित्रांनो. आता बघूया काय होतं आहे काय नाही. मी 2-3 दिवस झाले कुत्रं माझ्याकडंच आहे. मी त्याला वेळेवर खायला वगैरे देतो आहे आणि औषध त्याला मेडिकलमधनं औषध वगैरे दिलेलं आहे, सगळं करतो आहे. तेव्हा तिचं औषध आहेत बघा, इथं हे औषधं ठेवलेले आहेत आणि पोपी वाळतं आहे मित्रांनो. जर असं पिल्लं वगैरे असले तर लई काय करू नका, फक्त त्यांना खायला वगैरे सावलीत वगैरे ठेवत जावं. कारण आपल्याला हा मनुष्य देह काय नुसतं खायला प्यायला आणि पैसे कमवायला नाही दिलेला. शिर्डी बांधली, आता चाललो गावात. आपण चालू बस स्टँडवर आता तिला सोडायला. आणि हे बघा तिचे बाचके किती तर बघा, हे एक, हे 2-3 महागाई अडकवलेली एक शाक. आता बघा त्यांना स्टँडवर सोडू, तिला इष्टीत बसून देऊ. चला, बस विचारली घेतलं 11:30ला. 11:30 म्हणता वाजले मित्रांनो 12:30 वाजपर्यंत तिथंच थांबलो मी. 4 वाजता आणलं शर्ट चारायला. हे तर बघा तिकडं नांगरल्यामुळं आता आपल्याला लय अवघड झाले खायचं शर्टांचं. आता शिर्डी मी इथं चालत आहे आणि आता एक अर्धा तास चारायचं लागणार, कारण सकाळ धरणं त्यांना काही खायला नाही, बांधून ठेवलेलं ना टोमॅटोसोबत. आपण जेवण वगैरे केलं आणि जेवण आता पाहतच पडलं असं. तर मगाशी बस सकाळी बस स्टँडला तिथे सोडायला गेलो. आणि तिथे विषय असा झाला, त्यांनी सांगितलं 11:30चा टाईम वाजल्या जवळजवळ 1. मग तेव्हा ते बसने बसून गेली. तिला जायचं होतं कर्जत, तिला गेली राशन दिली. तिला जायला 1.5 तास लागले तिथं. नंतर ते जायला ते बघू शकता. तर आता झोपायची तयारी चालू आहे. कसं वाटतं नाही आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा. मला व्हिडिओ बनवा वाटत नाही.